मराठा आरक्षणामुळे एससी एसटी ही व्हीजीएनटी यांचं आरक्षण धोक्यात आलंय की काय? मराठा वेगळे आहेत आणि कुणबी वेगळे आहेत, त्यामुळे मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यात यावं. ज्यांचं आरक्षण होतं त्यांच्या आरक्षणावर गदा आणलेली आहे. मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा विवाह झालं तर त्यांना हे आरक्षण मिळणार आहे का? हे बघा, हा केवळ कुणबी नोंदी आढळणाऱ्या मेंबर्ससाठी काढलेली अधिसूचना आहे. सकल मराठा समाजाला याचा फायदा होणार नाही. मध्यवित्तांच्या लिस्टमध्ये मराठी येत नाही, एसटीच्या नाही, एसटीच्या नाही. ते कोणाच्या लिस्ट ताटात बसणार निघाले? ओबीसीच्या ताटात बसायचे. आणि आमचा समावेश मंडल आयोगाच्या चुकीमुळे ओबीसी केंद्र सरकारसाठी झालेला आहे. राज्य सरकारसाठी आम्ही आमचं स्वतंत्र अस्तित्व आहे. निकषांच्या आधारावर त्यांना ओबीसी ठरवलं जात नाही, म्हणून निकषच बदलले जातात. तर भारतीय राज्यघटनेला ही जी अधिसूचना आहे ही सुसंगत होते का? प्रथम दर्शनी मी तुम्हाला सांगते की हे कोर्टामध्ये टिकणार नाही, कारण का हे संविधानावर आधारित नाही. नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. महाराष्ट्रात गेली 7-8 महिने सुरू असणारं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला 2 दिवसांपूर्वी 26 जानेवारीच्या रात्री त्याला पूर्णविराम मिळालेला आहे आणि त्यानंतर सरकारनं एक अधिसूचना जारी केलेली आहे आणि त्यातनं मराठा समाजाला आरक्षण दिलं गेल्याचा आरक्षण दिल्या गेल्याची ही माहिती संपूर्ण समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिली आहे आणि संपूर्ण मराठा समाजामध्ये त्या संदर्भात जल्लोषाचं वातावरण आहे. जे जे मराठा आंदोलनातून गावी खेडेगावात पोहोचतायत त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं स्वागत होत आहे आणि त्याचबरोबर या अधिसूचनेच्या नंतर समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देखील उमटायला सुरुवात झाली. यामध्ये ओबीसी नेत्यांचं त्या संदर्भातल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. छगन भुजबळ आणि तमाम ओबीसी संघटनांनी याच्या संदर्भात आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. तर दुसरीकडे बबनराव तायवाडे यांनी या असणाऱ्या अधिसूचनेचं स्वागत केलेलं आहे. तिसरीकडे मराठा समाजातून मनोज जरांगे पाटील यांनी घोषित केलेलं आहे की अधिसूचना जरी निघालेली असली तरी जोपर्यंत हातात प्रत्यक्ष आरक्षण मिळत नाही, त्याचा कायदा होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू ठेवणार आहे. तुम्ही या अधिसूचनेवरती काही तुमच्या सूचना असतील, हरकती असतील देण्याचं आव्हान सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. ही सगळी चर्चा करत असताना एक नवीन चर्चा आमच्या समोर आलेली आहे. ऍडव्होकेट पल्लवी रेणकेताई यांनी ही आमच्याकडे सूचना दिली की त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो अधिसूचना काढण्यात आलेली आहे यातनं मराठ्यांचा किती फायदा होईल नाही होईल हा नंतरची गोष्ट आहे, ती ज्यात त्याचा कायदा होईल. पण यानं एससी एसटी व्हीजीएनटीचं जे आरक्षण आहे म्हणजे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि भटक्या विमुक्तांच्या आरक्षणाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होणार आहे. आणि आपण याच गोष्टीवरती की मराठा आरक्षणामुळे एससी एसटी ही व्हीजीएनटी यांचं आरक्षण धोक्यात आलंय की काय या संदर्भात चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्रातील 2 दिग्गज आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. सगळं म्हणजे उपराकार लक्ष्मण माने सर आपल्यासोबत आहेत. उपराकार माने सरांच्या बद्दल महाराष्ट्राला नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. ज्यांचे हात चोऱ्या माऱ्या करत होते त्यांच्या हातामध्ये फुलं विकण्याचं काम देणारे एवढं मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचं संपूर्ण साहित्य अकादमीचा पुरस्कार असेल, वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही त्यांच्या साहित्यिक कलाकृती संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे आणि ते आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहे. हे माने सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये. जय भीम सर्वांना. जय भीम. त्यानंतर आपल्यासोबत ज्यांनी या अध्यादेशाचा अभ्यास केला आणि त्यांनी आपल्याला ही सूचना केली की यामुळे एससी एसटी व्हीजीएनटीचं आरक्षण धोक्यात येण्याची शक्यता आहे, त्यात गोंधळ निर्माण होण्याचा शक्यता आहे, त्या ऍडव्होकेट पल्लवी रेणके आपल्या सोबत आहेत. त्या साधारणतः 2010 ते 2014 राज्य मागास वर्गीय आयोगावरती त्या स्वतः होत्या. त्यानंतर 2020 साली जी जाहिरात या संदर्भात सरकारनं काढली होती त्याच्यावरती त्यांनी आक्षेप नोंदवला होता आणि त्यात सरकारला त्यांनी सांगितलेल्या आक्षेपानुसार ती जाहिरात बदलावी लागली होती. त्यांनी 2012 साली जो अध्यादेश तयार होत होता त्याच्यात प्रत्यक्ष काम केलेलं आहे. त्यांना ही सगळी प्रक्रिया या संदर्भातली माहिती आहे आणि त्या सुद्धा पल्लवी
पल्लवी ताई रेणके आपल्या सोबत आहेत. ताई, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये. जय भीम, नमस्कार. ताई, सगळ्यात पहिल्यांदा मी तुमच्याकडे येतोय. तुम्ही जो आक्षेप नोंदवलेला आहे किंवा तुम्ही जे सांगता आहात ती वस्तुस्थिती नेमकी काय, ती जर आपल्याला समजून सांगूया, मग आपण नंतर पुढच्या चर्चेला पुढे जाऊया. मुळात आपण ह्याच्या थोडीशी पार्श्वभूमी बघूया. कारण का मराठा समाजाची मागणी आहे की त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. ही त्यांची गेली 40 वर्षापासूनची मागणी, म्हणजे 1980 पासूनची मागणी आहे. त्याच्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली, मोर्चे केले, निवेदनं दिली आणि शांततापूर्ण आंदोलनं केली. त्याचा परिणाम असा झाला की बाबा जी राज्य मागासवर्ग आयोग आहे की ज्यांना मागास ठरवण्याच्या निकषांचा अभ्यास करून अहवाल देण्याची जी यंत्रणा आहे राज्य मागासवर्ग आयोग, त्या राज्य मागासवर्ग आयोगाने म्हणजे खत्री कमिशनने, त्याच्यानंतर बापट कमिशनने, त्याच्यानंतर सराफ कमिशनने, अशा सगळ्या वेगवेगळ्या कमिशनने मराठा समाजाचा ओबीसी मधून आरक्षण देण्यास संबंधित असलेला दावा फेटाळला आहे आणि त्यांचं आरक्षण नाकारलेलं आहे. मग हे आरक्षण नाकारल्यानंतर मराठा समाजाने स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं म्हणून नारायण राणे समितीने त्यांना आरक्षण दिलं होतं. तेही रद्दबातल करण्यात आलं होतं. ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. त्याच्या आधी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना, पृथ्वीराजजी चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील मराठा समाजाला कायदा करून वेगळं आरक्षण दिलं. ते टिकलं हायकोर्टामध्ये, पण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. मग त्याची क्युरेटिव्ह पिटिशन आता सरकारने टाकलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मग मराठा समाजाने असा निर्णय घेतला की मग आम्ही कुणबीच आहोत. कारण का ओबीसी मध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा अशी नोंद ओबीसी प्रवर्गामध्ये आढळून येते. मग आम्ही कुणबी आहोत, त्याच्यामुळे आम्हाला कुणबी म्हणून सर्टिफिकेट देण्यात यावं. पण आता ही जी जातीची दाखला देण्याची जी प्रक्रिया आहे ती फार किचकट आहे. ती म्हणजे एखाद्या समाजाला जरी आपण म्हटलं की मराठा समाजाला ओबीसी मधून मराठा कुणबी, कुणबी मराठा म्हणून दाखला देण्यात यावा, तरी देखील त्या किचकट प्रक्रियेमुळे त्यांना दाखले मिळत नव्हते. कारण का मुळात ते कुणबी नाहीत असा वेगवेगळ्या आयोगांचा अभ्यास आहे. आणि नारायण राणे समितीने देखील तेच सांगितलं होतं की बाबा मराठा वेगळे आहेत आणि कुणबी वेगळे आहेत, त्यामुळे मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यात यावं. मग पुढे जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू झालं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी अशी मागणी केली की जे मराठवाड्यातील मराठा आहेत, ज्यांच्या निजामकालीन नोंदी आढळून येतात कुणबी म्हणून, त्या मराठ्यांना कुणबी म्हणून जातीचा दाखला देण्यात यावा. आता आपल्याकडे असं क्षेत्रीय दाखले देता येत नाहीत, म्हणून मग नंतर पहिल्यांदा सरकारने तरी त्याच्यासाठी अभ्यास समिती नेमली. त्याच्यासमोर सरकार दबलं. मग त्यांनी पुढे अशी मागणी केली की नाही, सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी म्हणून दाखले देण्यात यावे आणि त्याच्यासाठी त्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्यात याव्या. म्हणून मग न्यायमूर्ती शिंदे यांची समिती नेमण्यात आली आणि मग कुणबी नोंदी शोधण्याचा कार्यक्रम सुरू झाला. इथे झालं काय की मराठा आणि कुणबी म्हणजे विदर्भातले कुणबी आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मधले मराठा यांच्यामध्ये सोयरीक होताना दिसली. म्हणजे लग्न विवाह त्यांच्यामध्ये झालेले, विवाह संबंध प्रस्थापित झालेले दिसले. विदर्भातल्या मुली ज्या मराठवाड्यामध्ये लग्न करून आलेल्या आहेत आणि ज्यांची कुणबी म्हणून जात लागलेली आहे, त्याच्या आधारे आम्हाला जातीचा दाखला देण्यात यावा अशी जरांगे पाटलांनी मागणी केली. म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की मातृसत्ताक पद्धती. त्यांनी असा पुरस्कार केला की बाबा मातृसत्ताक, आईच्या जातीच्या आधारे, आईची जात जी लावली गेली आहे त्याच्या आधारे आम्हाला आमची मराठा समाजाला कुणबी म्हणून देण्यात यावं. मग त्याच्यामधून जो शब्द जन्माला सोयरीक, कारण का लग्न संबंध म्हणजे आपण म्हणतो की ती आमची सोयरीक केली, तिकडे केली आहे, सोयरीक झालेली आहे, मग सगळे सोयरे हा शब्दांची निर्मिती झाली. आणि मग त्या सगळ्या सोयऱ्यांना च्या आधारे मराठा समाजाला कसं काय कुणबी जातीचं प्रमाणपत्र देता येईल म्हणून सगळे सोयरे ही व्याख्या जी आहे या अधिसूचना म्हणजे 26 तारखेला जी अधिसूचना जारी केली त्यांनी, मसुदा जारी केला. त्या मसुद्यामध्ये त्यांनी कलम व्याख्यामधला म्हणजे मूळ नियमांमधला व्याख्या कलम जे 2 आहे त्याच्यामधलं ज नातेवाईक याच्यानंतर ज 1 सगळे सोयरे म्हणून ऍड केले. आता मुळात आपल्याला सगळे सोयरेची जी आपण व्याख्या बघितली तर ती व्याख्या सांगते की सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यांमधील जातीमधील झालेल्या लग्न संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक म्हणजे सजातीय विवाहातून निर्माण होणारी पिढी म्हणजे सगळे सोयरे असं त्यांनी लिहिलेलं आहे.
माझा आक्षेप हा सजातीय जो शब्द आहे त्याला आहे. कारण का सजातीय जातीमधून निर्माण होणारी पिढी जर सगळे सोयरे असतील आणि त्याच्या आधारे जर जातीचे दाखले मिळणार असतील तर मग हा कायदा पूर्णपणे SC, ST, OBC, VJNT, SBC या साऱ्या प्रवर्गांना लागू होतो. केवळ मराठा समाज किंवा कुणबी समाज किंवा OBC मधल्या एका जातीसाठी नाही. हा कायदा समस्त 16(4) संविधानाच्या कलम 16(4) प्रमाणे राज्यामध्ये जेवढ्या प्रवर्गांना राखीव जागा किंवा आरक्षण दिलं गेलं आहे त्या सगळ्यांना ही अधिसूचना लागू पडणार आहे जर मंजूर झाली तर. माझा आक्षेप एवढाच आहे की सजातीय विवाहातून का, सजातीय नातेसंबंधातून का, कारण का आम्ही फुले शाहू आंबेडकरांची परंपरा मानणारे आहोत, त्यांच्या विचारांचे पाईक आहोत. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय लग्न केलेलं आहे. शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थान करवीर संस्थानामध्ये 100 लग्न धनगर आणि मराठा समाजाची केलेली आहेत, म्हणजे ती आंतरजातीय लग्न केलेली आहेत. महात्मा फुले यांनी एक ब्राह्मण बाईचा मुलगा म्हणजे एका वेगळ्या जातीचा मुलगा त्यांनी अडॉप्ट केला, दत्तक घेतला होता. म्हणजे जिथे कुठेतरी आपण जाती अंताची लढाई लढत असताना जर आपल्याला जाती अंताकडे जायचं असेल तर आंतरजातीय लग्न केली पाहिजेत. म्हणून अशी जी आपल्याला वैचारिक बैठक निर्माण झाली किंवा आपला जो एक ठेका एक ओढा निर्माण झाला आपल्याकडे, त्यालाही म्हणजे पूर्णपणे थांबवणारी प्रक्रिया आहे. कारण का जर आज मी भटक्या समाजातली आहे आणि मला जातीचा दाखला हवा असेल तर मला माझे जे सगळ्या सोयऱ्यांचा पुरावा दाखला म्हणून द्यायचा आहे, नोंद द्यायची आहे, ती नोंद कंपल्सरीली सजातीय जातीमधून झालेली पाहिजे. म्हणजे ती व्यक्ती म्हणजे माझा मुलगा असं समजून घ्या, माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला जातीचा दाखला पाहिजे. योगायोगाने माझं आंतरजातीय लग्न झालेलं आहे तर माझ्या आंतरजातीय लग्नाप्रमाणे आता ह्याच्यामध्ये काय झालं माहितीये का, एक तर सगळ्यात पहिल्यांदा मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसली गेलेली आहे. सांगताना सांगितलं गेलेलं आहे म्हणजे मुळात सगळ्या सोयऱ्याची उत्पत्ती शब्दाची ही झालेली आहे आईच्या नातेवाईकांकडनं जर कुणबी नोंदी आढळल्या तर आमच्या मुलांना देण्यात यावं. तसं काहीही नाही आहे. कारण का आपण कायद्याचं पहिलं कलम जर बघितलं तर त्याच्यामध्ये नातेवाईक म्हणून एक संज्ञा दिलेली आहे, व्याख्या दिली आहे. त्याच्यामध्ये असं आहे, नातेवाईक याचा अर्थ वंशावळीनुसार अर्जदाराच्या वडिलांकडील रक्ताचा नातेवाईक, अर्जदाराच्या वडिलांचा रक्ताचा नातेवाईक वंशवाळीनुसार, हे नातेवाईक म्हणून शब्द नातेवाईकाची व्याख्या ज मध्ये दिली आहे. ज मध्येच त्यांनी पुढे ज एक म्हणून सगळे सोयरे ऍड केलेत. सगळे सोयरेमध्ये लिहिलंय की सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक, परत इथे नातेवाईक शब्द आलाय, त्यामुळे या नातेवाईकाचा अर्थ आपल्याला ज या नातेवाईक संज्ञेप्रमाणे घ्यावा लागणार आहे जे वडिलांच्या रक्ताच्या नात्यातील आहे. त्याच्यामुळे सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामधील जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असं असेल. आमचं असं म्हणणं आहे की जातीमधून सजातीय लग्नातून निर्माण होणाऱ्या पिढीला किंवा सजातीय जातीमधल्याच नातेसंबंधातून निर्माण झालेल्या पिढीलाच याचा लाभ होणार का? आज आम्ही स्वतः चळवळीमध्ये राहिलेलो आहोत, जातीअंताच्या लढाईकडे जात आहोत, आम्ही विजातीय लग्न करत आहोत. अनेक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे दलित चळवळीतील अनेक विचारवंतांनी, कार्यकर्त्यांनी आंतरजातीय विवाह हा ठरवून केलेला आहे. मग या आंतरजातीय विवाहातून निर्माण होणारी पुढे जाणारी पिढी जी आहे त्या पिढीला तुम्ही जातीच्या दाखल्यांची जी ही प्रक्रिया किचकट केली आहे त्याच्यातून तुम्ही नाकारणार आहात का? म्हणजे परत मनुवाद आणणार आहात का की तुम्हाला जातीतच लग्न करावं लागणार? एकीकडे सरकार म्हणतं तुम्ही आंतरजातीय लग्न करा, तुम्हाला अनुदान दिलं जातं, प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते ज्या म्हणजे मागासवर्गीयांबरोबर लग्न करणाऱ्या मेंबर बरोबर, आणि दुसरीकडे जर तुम्ही मागासवर्गीयांकडे किंवा इतरांशी लग्न सजातीय लग्न नसेल. बरं, इथे सजातीय लग्नांच्या मध्ये त्यांनी कुठेही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये की सजातीय लग्नातूनच निर्माण झालेली पिढी पाहिजे. पण जर मागासवर्गीयातून झाली असेल तर त्यांना वडिलांकडची जात लागेल, जर उच्चवर्णीय असतील तर नाही, असं कुठलंही स्पष्टीकरण नाही. म्हणजे हा पूर्णपणे गोंधळ आहे. ना इथे नीट सजातीय व्याख्या दिलेली आहे, ना आंतरजातीय लग्न करणाऱ्यांमधल्या मधून जी पिढी तयार होणार आहे त्यांच्या सगळे सोयऱ्यांच्या बाबतीतली स्पष्टता नाही. तिसरं, ज्या कारणामुळे सगळे सोयऱ्याची निर्मिती झाली आहे त्याच्यामध्ये आईकडचे नातेवाईक येतच नाही.
म्हणजे पूर्णपणे वडिलांकडचेच नातेवाईक आहेत. अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्या पूर्वीच्या पिढ्यांमधील नातेसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक असं आहे. म्हणजे एकीकडून मराठ्यांना आरक्षण दिलंय असं सांगायचं की आम्ही तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे, आम्ही तुम्हाला याच्यामध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये इन्क्लूड करून घेत आहोत. दुसरीकडून अशा काहीतरी शब्द किंवा असे काहीतरी संज्ञा त्याच्यामध्ये ऍड करायचं की ज्यांचं हक्काचं असलेलं आरक्षण, SC, ST, OBC, VJNT, SBC यांचं हक्काचं असलेलं आरक्षणावर गदा येईल. मला असं म्हणायचं की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे का? त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे. त्यांना ओबीसी मधून आरक्षण देता येणार नाही, कारण का हे वेगवेगळ्या अहवालांनी सांगितलेलं आहे. त्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे. मराठा म्हणून जेव्हा त्यांना आरक्षण मिळेल तेव्हा त्यांचे सगळे सोयरे, गण, गोत, वडिलांकडचे कुठलेही जे काही असतील त्याच्या बाबतीतली नोंद ग्राह्य धरून त्यांना आरक्षण दिलं जाईल. पण मराठा म्हणून जर तुम्ही ओबीसी मध्ये आणत असाल आणि काहीतरी टेक्निकल हे दाखवत असाल की आम्ही मराठा कुणबी, कुणबी मराठा, तर ज्या कुणब्यांकडे किंवा ज्या मराठ्यांकडे आधीच कुणबी म्हणून नोंद आढळून येत होती त्यांनी दाखले घेतलेले आहेत, ते दाखले घेतात. ज्या मराठ्यांकडे कुणबी नोंद आढळते आणि जे वडिलांकडचे ज्यांच्याकडे पुरावे सापडतात, ते अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या अनेक नेत्यांनी, मी म्हणेन राजकीय नेत्यांनी कुणबी जातीचा दाखला घेतलेला आहे आणि कुणबी जातीच्या दाखल्यातून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गातून निवडणुका लढवलेल्या आहेत. त्याच्यामुळे ही बाब काही नवीन नाही आहे, ही बाब आधीपासूनच चालत आली आहे. फक्त ह्याला नवीन त्यांनी एक डेकोरेटिव्ह केलेलं आहे आणि हे करत असताना ज्यांचं आरक्षण होतं त्यांच्या आरक्षणावर गदा आणलेली आहे. तुम्ही अतिशय सविस्तर पद्धतीने हा मुद्दा समजून सांगितलेला असला तरी काही प्रश्न यातून निर्माण होत आहेत की ज्या पद्धतीचा जो अधिसूचना काढण्यात आलेली आहे त्या अधिसूचनेमध्ये मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा मराठा विवाह झालं तर त्यांना हे आरक्षण मिळणार आहे का, हा एक प्रश्न त्यातनं निर्माण होतोय. तर तसं यातनं मिळणार आहे का? नाही. हे बघा, हा केवळ कुणबी नोंदी आढळणाऱ्या मेंबर्ससाठी काढलेली अधिसूचना आहे. सकल मराठा समाजाला याचा फायदा होणार नाही. प्रथम दर्शनी ते दाखवत असले की महाराष्ट्रातील सगळ्या मराठा समाजाला याचा लाभ होणार आहे, तर ते होणार नाही. कृपया त्यांनी हा कायदा नीट वाचावा. कायद्यामध्ये अर्जदाराच्या वडिलांकडचे रक्तसंबंध सांगितलेले आहेत आणि वडिलांकडचे रक्तसंबंध जर मराठा म्हणून आढळत असतील, भले आईकडचे कुणबी आढळत असतील तरी पण आई ही म्हणजे अर्जदाराची आई ही रक्तसंबंधात येते. पण कायद्यात सांगतात की वडिलांकडचे रक्तसंबंध घ्यायचे, त्यामुळे आईकडचे तुम्ही घेऊच शकत नाही. आईकडच्या नोंदी तुम्ही वापरू शकत नाही. सगळ्यांना मिळणार आहे, सोयऱ्यांना मिळण्याची तरतूद इथे नाही होत आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. सोयऱ्यांना, गणगोताला, कोणालाही इथून या कायद्याच्या आधारे, आधीच्या कायद्याच्या आधारेही, म्हणजे आधी कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीमुळे देखील नवीन मसुदा तो त्यांनी निर्माण केलेला आहे, त्या मसुदेच्या तरतुदीमुळे देखील पुढे हा लाभ सकल मराठा समाजाला मिळणार नाही. इथली भाजप आणि शिंदे सरकार आणि हे अजित पवार गट यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसायचं काम केलेलं आहे. अगदी अत्यंत प्रामाणिकपणे आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन गुंडाळण्यामध्ये हे सरकार यशस्वी ठरलेलं आहे. त्यांना काय बाबी सांगून त्यांनी हा GR म्हणजे ही अधिसूचना काढली, त्यांना ते सारखं मनोज जरांगे पाटलांची आज देखील सकाळी मी एक बाईट बघितली, ते म्हणतायत की सरकारला कायदा पारित करावा लागला, सरकारला कायदा पारित करावा लागला. पण मला हे नाही कळते की हा कायदा नाहीये, ही अधिसूचना आहे. कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ज्याच्यावर हजारोने ऑब्जेक्शन्स येणार आहेत, त्या ऑब्जेक्शन्स मधली प्रत्येकाची सुनावणी कधी करणार तुम्ही? म्हणजे केवळ हा लोकांना ऑब्जेक्शनसाठी हे अधिसूचना ओपन करायची, त्याच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन्स टाकायचे, आलेल्या ऑब्जेक्शन्सना न्याय देण्यासाठी, त्यांच्या सुनावण्या घेण्यासाठी वेळ घ्यायचा, तोपर्यंत इलेक्शन्स काढायचे. कारण का न्यायमूर्ती शिंदे समितीला त्यांनी अजून वर्षभराची मुदत मागितली आहे आणि सरकारने पण सांगितलं आहे की आम्ही अजून 2 महिने देऊ. मुळात न्यायमूर्ती शिंदे समिती कुणबी आणि मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठीची ही समितीच घटनाबाह्य आहे. कशी काय एखादी समिती अशी कुठल्या तरी नोंदी शोधण्याचं काम करू शकते?
आणि त्याच्या आधारे जी कायद्याच्या अंतर्गत असलेल्या तरतुदींप्रमाणे जातीचे दाखले दिले जातील. अहो, आज आमच्या भटक्या विमुक्तांमधले ज्यांच्या जातीच्या दाखल्यावर म्हणजे ज्यांची पहिली पिढी पण आत्ता शाळेत चालली आहे, म्हणजे माझ्यासारखी असेल, माझ्या वडिलांची असतील, आमची दुसरी पिढी शाळेत चालली आहे, त्यांच्याकडे आम्हाला मानवी दिनांक 1961च आहे, किमान यांना ओबीसीना 1967च आहे. 1961च्या मानवी दिनांक दिलाय. त्यावेळेसचे आमच्याकडे महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र पाहिजे आणि त्यावेळेस 1961ला आम्ही त्या फलान जातीचं होतो अशी जातीची नोंद पाहिजे. त्या नोंदी आमच्या इकडे मिळत नाही. आम्ही लढाई करतोय, आम्ही चळवळी उभा करतोय. जातीची दाखल्यांची लढाई ही आमच्यासाठी नोबेल प्राइज मिळवण्यासारखीची लढाई आहे, म्हणजे ज्यांना जातीचे दाखले मिळतात त्यांना. म्हणजे जर तुम्हाला खऱ्या अर्थाने या राज्यातला सगळ्यात तळ्यातला घटक आहे, ज्यांच्या नोंदी सापडत नाहीत, त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, की ज्यांच्यासाठी जे स्थावर आहेत, ज्यांच्या नोंदी, म्हणजे कसं माहितीये का, एक प्रक्रिया अशी असते सोनवणे सर, की राज्य मागासवर्ग आयोग असेल, समित्या असतील किंवा हायकोर्ट असेल, हे आधी तुम्हाला निकष ठरवून देतात. ते निकषाप्रमाणे जर तुम्ही त्या प्रवर्गामध्ये मोडत असाल तर तुम्ही त्या प्रवर्गामध्ये इन्क्लूड होतात. बरोबर आहे. म्हणजे एससी मध्ये जर आपल्याला प्रवर्गामध्ये जायचं असेल तर आम्हाला अनटचॅबिलिटीचा जो पूर्वाश्रमीचा अस्पृश्यपणाचा जो शिक्का आहे, लाभला आहे, त्याची अट आम्हाला पूर्ण करावी लागेल. एसटी मध्ये जायचं असेल तर आम्हाला भौगोलिक अलगता जी आहे, म्हणजे आयसोलेशन जी आहे, टेरिटोरियल आयसोलेशन असेल किंवा एक डिस्टिंक्ट संस्कृती ज्याला आपण म्हणतो, कल्चर आहे, ते त्या अटी पूर्ण कराव्या लागतील आणि मगच आम्ही त्या ह्याच्यामध्ये जाऊ. आम्ही संविधानिक लढाई लढतोय. भटक्या विमुक्तांमधल्या अनेक जाती ज्या आहेत त्या एससी मध्ये जाण्यात याव्या किंवा एसटी मध्ये जाण्यात याव्या, याच्यासाठी संविधानिक पद्धतीने, कायदेशीर पद्धतीने पुरावे दाखल करून लढाई लढतायत. इकडे काय झालंय माहितीये का, इथे पुरावे दाखल केले जातात पण त्या पुराव्यांच्या आधारे त्यांना ओबीसी ठरवलं जात नाही, म्हणजे निकषांच्या आधारावर त्यांना ओबीसी ठरवलं जात नाही, म्हणून निकषच बदलले जात आहेत. इथे प्रश्न जो आहे, संविधानाला, कायद्याला धाब्यावर बसवलं जाते. म्हणजे पहिल्यांदा आपण ठरवलंय की यांना आरक्षण द्यायचं. आधी असं आहे की जे पात्र आहेत त्यांनाच आरक्षण मिळेल, पण आता असं आहे की आम्हाला कसंही करून यांना पात्र ठरवायचं आहे, ज्यांना आरक्षण द्यायचं आहे, त्याच्यामुळे मग सगळी निकष जी आहेत ती बदलायची आहे. बरोबर बरोबर. पण आता एक दुसरा यातला मुद्दा येतो नाही, यातनं एक दुसरा मुद्दा असा येतो की कुठलाही कायदा बनत असेल, म्हणजे अधिसूचना असेल किंवा बाकी कुठलाही कायदा बनत असेल तर तो कायदा भारतीय राज्यघटनेला सुसंगत असला पाहिजे. बरोबर आहे. तर भारतीय राज्यघटनेला ही जी अधिसूचना आहे ही सुसंगत होते का, किंवा भारतीय उद्या जर समजा याच्या विरोधात कोर्टात कोणी गेलं तर ही टिकेल का तिथे? कारण की भारतीय राज्यघटनेने जे आरक्षणाचे निकष ठरवून दिले गेलेले आहेत त्या आरक्षणाला बिलकुलच हा श देते किंवा काटश करते आहे का? मग हा टिकेल का कोर्टात? मला विचारलं तर मी तुम्हाला एक, म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगावर मी 3 वर्ष काम केलेलं आहे, कायद्याची अभ्यासक आहे आणि हे अधिसूचनाचा मसुदा मी वाचलेला आहे. जर मी प्रथम दर्शनी मी तुम्हाला सांगते की हे कोर्टामध्ये टिकणार नाही, कारण का हे संविधानावर आधारित नाही. कारण का मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं की राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून जे अहवाल दिले जातात ते अहवाल सरकारला स्वीकारावे लागतात. नाकारायचे असतील तर का नाकारले ते त्यांना उत्तर द्यावं लागतं आणि मगच कुठल्या तरी जातीचा किंवा कुठल्या तरी समाजाचा समावेश हा राज्य मागासवर्ग आयोगामध्ये होतो. आता मी आणखीन एक सांगते, त्यांनी काय केलेलं आहे की मराठ्याला नाकारलं आहे, पण आम्ही मराठा म्हणजेच कुणबी आहोत हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तर तेही जरी दाखवायचं असेल तर मी माझ्या 3 वर्षाच्या कालावधीत जो आम्ही अनुभव घेतला किंवा जी कार्यपद्धती ती थोडक्यात सांगते. कसं आहे की भटक्या विमुक्तांमध्ये बेलदार ही जात आहे जी ओतीव काम करते, ओढ, बेलदार वगैरे जे आहे, आणि कुमावत म्हणून देखील एक जात आहे की जी कुमावत म्हणाले की आम्ही बेलदार आहोत, त्यामुळे आम्हाला बेलदाराचे जातीचे दाखले मिळण्यात यावे, ही त्यांनी मागणी केली. म्हणजे सेम मराठा समाजासारखं की आमच्या काही सोयरिक्यांकडे बेलदार आहे, आमच्या काही पूर्वाश्रमीच्या लोकांकडे बेलदारचे दाखले आहेत किंवा त्यांच्या नोंदी आढळतात, म्हणून आम्हाला तुम्ही बेलदार जातीचा दाखला देण्यात यावा, हे त्यांचं आमच्याकडे निवेदन होतं. त्यावेळेस राज्य मागासवर्ग आयोगाने केवळ त्यांच्यावर एक अधिसूचना काढून किंवा सरकारला देऊन किंवा तुम्ही अधिसूचना काढा आणि हे कुमावत म्हणजेच बेलदार आहेत तर त्यांना तुम्ही बेलदार जातीचे दाखले द्या असं केलेलं नाही. ड्यू प्रोसेस जी होती ती फॉलो केली. मग ड्यू प्रोसेस काय की कुमावत आणि बेलदार एकच आहेत का याच्यासाठीची जी निकष होते, याच्यासाठीचं जे सर्वेक्षण होतं ते सर्वेक्षण करण्यात आलं.
त्याच्यासाठी रसेल हिरालाल असेल, इन्थोवेन असतील, म्हणजे अँथ्रोपॉलॉजिकल सर्वे जे झालेले आहेत, ब्रिटिशकालीन गॅझेट्स असतील, त्या म्हणजे कृती कार्यक्रमाबरोबरच संशोधनाची जोड सुद्धा आम्ही दिली आणि मग सरकारला अहवाल दिला आणि मग तो सरकारने स्वीकारला. मराठा समाजाच्या बाबतीत असं झालेलं नाही. मराठा समाज हा कुणबी आहे अशा पद्धतीचा कुठलाही सर्वेक्षण राज्य मागासवर्ग आयोगाने केला नसल्यामुळे मराठा समाजाला कुणबी म्हणून जातीचे दाखले दिले जाऊ शकत नाही. ते संविधानाच्या विरोधात आहे. बरोबर. तुम्ही आमच्यासोबत राहा पल्लवीताई. आपल्यासोबत बऱ्याच वेळापासून लक्ष्मण माने सर आहेत, त्यांच्याकडे जाणार आहे. लक्ष्मण माने सर, तुम्ही ऐकलेलं आहे पल्लवी रेणके यांचं, तुमची काय प्रतिक्रिया आहे, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? कायद्याची बाजू जी काही आहे ती आता पल्लवीने सांगितलेली आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे की कायद्यानं यातलं काही करायचंच नाही असं आधी ठरलेलं आहे. कारण आतापर्यंत कायद्यानं जे जे करायचा प्रयत्न केला तो फेल. मी जेव्हा मराठा समाजाच्या वरती परवा प्रतिक्रिया दिली त्यानंतर खूप शिव्या खाल्ल्या. या देशामध्ये खरं बोलण्याची सोय नाही. म्हणजे खोटं बोललं तर माणसाला अधिक पटतं, खरं बोललेलं पटत नाही. आणि त्याच्यामुळे खूप शिव्या खाल्ल्या. मी त्यांना जरांगे पाटलांना अगोदरपासून सांगत होतो की तुमचा अण्णा आजारी होईल. तुम्ही एवढ्या मोठ्या लोकांना घेऊन निघालेला आहे, ही मोठी जिम्मेदारी आहे. देशातल्या जातींना अपील करणं, कारण हा देश जातीवादी आहे, जातींवर उभा असलेला आहे आणि संविधान जात मानत नाही. संविधान जातीवरती उभं नाही आहे, ते समतेवर उभं आहे आणि देश जातींवर उभा आहे. त्या जातीचं अपील पटकन होतं. अवलाद कुणाची म्हणल्याबरोबर एका मिनिटात सगळे एकत्र यायला लागतात. अवलाद हा शब्द काढण्याचे म्हणजे काय, अवलाद कुणाचे म्हणजे काय, रक्त कोणाचं आहे, बॉडी म्हणजे रक्ता अभिमान, कुळाचा अभिमान, जातीचा अभिमान हा राष्ट्रघातक आहे. आणि तो इतका आता वाढलेला आहे की बोलायची सोयच राहिली नाही. पूर्वी मी ब्राह्मणांना इतक्या शिवाय द्यायचो, अजूनही देतो, पण माझ्या अंगावर कधी ब्राह्मण कुणी आलाय आणि त्यांनी मला कोणीतरी तुला मारतो, तुला हाणतो, तुला करतो असं कोण बोललं नाही, बोलतही नाही. याचा अर्थ ते मला पाठिंबा देतील असं नाही. ते डावपेचानं मारतील किंवा सुपारीतून मारतील, डायरेक्ट मारणार नाही. यांचं तसं नाही, हे आमच्यातलेच आहेत ना. त्याच्यामुळे लगेच सुरूच होत आहे. म्हणजे आता मी बोलतोय 5 मिनिटांमध्ये आता सुरू केलं ना तर आम्ही जसे काही मराठ्यांच्या विरोधात आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. पल्लवीने आता सांगितलं आम्ही मराठ्यांच्या विरोधात नाही. आमचा समाज, आमचा जीव इतका लहान आहे की आम्ही कोणाच्या विरोधात कसे उभे राहू शकतो. बरं आम्ही विरोध केला तर कोण आम्हाला खायला बसले. आमच्या मतांची किंमत काय, मराठ्यांच्या मताची किंमत जास्त आहे म्हणून राज्यकर्ते त्यांच्याकडे पळतायत, त्यांच्यासाठी पायगाड्या घालतायत. का तर त्यांची संख्या मोठी आहे, म्हणजे जातीची संख्या. आणि ही गोष्टच मला मान्य नाही की जातवार मायनॉरिटी आणि जातवार मेजॉरिटी. जातीची जर मेजॉरिटी तुम्ही गृहीत धरली तर या देशातल्या अल्पसंख्याक समाजाला, समूहांना काहीही मिळण्याची शक्यता नाही. अन्याय केला तर दाद सुद्धा मागण्याची शक्यता नाही. म्हणजे ते आता आतमध्ये घुसतो म्हणतायत. म्हणजे त्याला खूप कायदे आहेत, कसं घुसता येईल असं. अण्णा हजारेंचं झालं ते त्यांचं झालं. रात्री 3 वाजता का बैठक घेतली जरंगेने, का बरं रात्रीचं काय आणलं होतं. एरवी तर दिवसा पत्रकारांच्या बरोबर बोलता, मग आता खाजगीतच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर रात्री 3 वाजता का बोललात आणि रात्रीची प्रेस का घेतली, हे माझे आक्षेप आहेत. आतापर्यंत जरंगेंच्या प्रामाणिकपणाबद्दल आपण सगळे असं म्हणत होतो की ते प्रामाणिक आहेत. येस, ते प्रामाणिकच आहेत. मग रात्रीची बैठक का घेतली. मुख्यमंत्र्यांनी याला अक्षरशः गंडवलेला आहे. मराठी भाषेत ठकवणं म्हणतात किंवा गंडवणं म्हणतात ना, तर ते गंडवलेलं आहे. त्यांच्या हातामध्ये आपले हे एवढी गर्दी करून आलेत ना, प्रश्नच निर्माण झालाय ना. मग प्रश्न काही करून सोडवायचा आहे, काहीही करून.
घटना कायदा सगळं बाजूला टाकून दिलं त्यांच्या हातामध्ये एक कोली. ते आपलं खेळणं काय म्हणताय तसं बारक्या पोराच्या हातात खेळणं देतात, खेळणं दिलं. आधीचा जो काढलेला आदेश आहे तो 2017चा आणि आत्ताचा काय फरक आहे? सगळे सोयरे हा एक शब्द त्यात आलेला आहे आणि तो सगळ्यात जास्त आक्षेपार्ह आहे. व्हॉट इज सगळे सोयरे? सजाती आहे ते. सगळे सोयरे म्हणजे काय? स्वतःच्या जातीचे. म्हणजे सजातीय विवाहांना तुम्ही मान्यता देता, म्हणजे तुम्ही जाती व्यवस्था मान्य करता, म्हणजे तुम्ही जातीवादी आहात. असं म्हणलं की राग येतो, आम्ही कुठे जातीवादी आहे? मग महाराजांनी आमचं केलं. अरे काय महाराजांची नावं घेताय? महाराजांच्या सगळ्या अष्टप्रधान मंडळ कोणाचं होतं बघा? अष्टप्रधान मंडळात कोण आहेत? आहे का तुम्ही? एक फक्त सरसेनापती. बाकीचे सगळे बाकीच्या समाजातले लोक आहे. पण जसं काही शिवाजी महाराज यांच्याच बापाची इस्टेट, म्हणजे आंबेडकर एका समाजाच्या बापाची इस्टेट, तर हे यांच्या बापाची इस्टेट. फुले हे दुसऱ्या समाजाची इस्टेट. कुठे देश? ज्याच्यामुळे काय होणार आहे? महापुरुष तिथे काय काय काही भांडत बसले होते की त्याने आम्हाला भांडायला सांगितलंय? आम्ही शिवाजी महाराजांना मानतो, आम्ही संभाजी महाराजांना मानतो, आम्ही ते मावळे आहोत. पण आमच्या मावळे असण्याला लोकशाहीमध्ये आता काय किंमत राहिली? आमची लोकसंख्या टोटल किती? 4-4.5-5% दरम्यान आम्ही लोक आहोत. म्हणजे भटकेमुक्त समाजापुरतं मी बोलतो, बाकीच्यांचं बोलत नाही. आमची अशी परिस्थिती आहे की आम्ही एसटीत आहोत काय? नाही. आम्ही एसटीत आहोत काय? नाही. आम्हाला मंडल आयोगानं ओबीसीत घातले, तो सुद्धा आमच्यावर अन्यायच आहे. आम्ही काय मंडल आयोगातले नाही. मंडल आयोग कोणाच्यासाठी होता? ओबीसींसाठी, अदर बॅकवर्ड क्लास. आता अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे गावाच्या भाषेमध्ये बलुतेदार. माझं म्हणणं, मराठी बलुतेदार आहेत का? विचारावं त्यांनी की आपण कधी बोलतो मागायला गेलो? अरे आम्ही लोक तुमच्या दारात बोलतो मागायला यायचो, आम्ही लोक तुमच्या दारात वाडगमाई म्हणून येत होतो. आता तुम्ही एका बाजूला मिशा पिळतात आणि दुसऱ्या बाजूला आमच्या ताटात येऊन बसतात. हे काय लॉजिक आहे? म्हणजे आम्ही आमच्या हाताखाली काम करायची लाज वाटते असं जरांगे म्हणाले. ही राखीव जागा असलेल्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करायला लागतं. अय जरंगे, तुम्ही त्यांच्या जातीचे आहे, शूद्र आहात, शूद्र. महाराजांना सुद्धा शूद्र असल्यामुळे शपथविधी झाला नाही ना. तुम्ही शूद्र आहात, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आम्ही याच्यात कशातच नाही. भटक्यामुक्त समाज हा आदिवासी याच्यात कशातच नाहोत. आम्ही ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, अतिशूद्र नाही, स्पृश्य नाही, अस्पृश्य नाही. या भानगडीतले आम्ही लोकच नाही. आणि मग आम्हाला ओबीसीत कशासाठी घातलं? आम्ही काही बोलू देत आहोत? आम्हाला गावातनी घर आहेत, आम्ही गावगाड्यातले आहोत, आम्ही गावगाड्याच्या बाहेरचे, गावाच्या बाहेरचे, गाव कुचाच्याही बाहेरचे लोक आहोत. देन आम्हाला ओबीसीत का घातलं? पण आमचा आवाज ऐकायला आहे कोण आहे? वेळ कोणाला आहे? आमचा आवाज जातच नाही ना राज्यकर्त्यांपर्यंत. आयुष्य गेलं माझं बोंबलून. नाही राज्यकर्ते आमची दखल घेत. का नाही दखल घेत? आमचे प्रतिनिधी आम्ही निवडून आणू शकण्या इतकी आमची ताकदच नाही. स्कॅटर्ड आहे. 4% तर 3% ब्राह्मणांना समान देश घाबरतो. आम्ही तर 4% आहोत. मग आम्हाला कोण घाबरायला बसले? आम्हाला नाही कोणी घाबरत. का नाही? त्याला काय विचारायचंय? ते भिकारी आहे. म्हणजे आम्ही कोण आहे? भिकारी आहे. मग भिकाऱ्यांच्या यादीमध्ये आता तुम्ही कसे लिहून राहिले बा? तुम्ही तर एवढे मालदार आहे, तुम्ही पाटील आहे, तुम्ही हे आहे, तुम्ही ते आहे, राजे महाराजे सरदार. हे सरंगी पाटील म्हणते सगळ्यांना द्या. आता येड लागले का काय? म्हणजे आपण काय बोलतो आहोत? आपण मागणी काय करावी, कशी? तो अडाणी आणि हो मुख्यमंत्री अडाणी आणि 2 अडाणी रात्रीचे एकत्र बसले, म्हणजे 2 टगे एकत्र बसले, त्यांनी काहीतरी व्यवहार केला आणि एक फतवा हातात दिला आणि आमच्या लोकांना, मराठा समाजातल्या लोकांना असं वाटलं की मिळालं सगळं. अरे येडे का काय तुम्ही? असं कुठं सोपं आहे? एवढं सोपं असतं तर शरद पवारांसारखा माणूस हयातभर तिथे काम करतोय. ते का मराठ्यांचे शत्रू आहेत? ते का नाही करू शकले? पृथ्वीराज चव्हाण का नाही करू शकले? अशोक चव्हाण का नाही करू शकले? हे तर मराठी नाही का? अजित पवार का नाही करू शकले? आणि याने तरी काय केलंय? यांनी फक्त त्या आधीचा जी आर होता त्याची नक्कल यांच्या हातात दिलेली आहे. फक्त सोयरेधारे हा एवढा शब्द घातलाय. त्यालाही माझी हरकत आहे. सोयरेधारे म्हणजे काय? माझ्या कुटुंबामध्ये 38 जमातीचे लोक आहे, आम्ही एकत्र. मी आंतरजातीय विवाह केला त्यानंतर माझ्या बायकोकडच्या आणि माझ्याकडच्या ज्या मुलांनी आंतरजातीय लग्न केली त्यांचे 38 कुटुंब आहेत. 38 जातींमध्ये माझ्या तर पै पाहुणे आहेत. पटीत पै पाहुणे.
म्हणजे कोकणस्थ ब्राह्मणापासून ते मुस्लिमांपर्यंत माझ्या कुटुंबामध्ये माणसं आहेत. मी खरा भारतीय माणूस आहे. हे जातीवादी मराठी आहेत, हिंदुत्ववादी आहेत. ज्यांना कोण खेळवते तो इथं बसलेला फडणवीस आहे ना, हा फडणवीस यांना कोणाला ऐकणं झालाय. एकटा फडणवीस यांनाही रसद पुरवतोय आणि त्यांनाही रसद पुरवतोय. अदरवाईज माझं म्हणणं त्यांना जरंगे पाटील का उत्तर देत नाहीत. जरंगे पैसा कुठून आणला एवढी माणसं जमा करायला? आणि जर एवढा पैसा तुमच्याकडे असेल तर मग तुम्ही गरीब कसे काय? बीजेपी म्हणते की आमचा समाज गरीब झालाय. हे खरंही आहे. तो 4-4.5 एकरावरती आलेला आहे, 3 एकरावरती आलेला आहे. त्यांना राखीव जागा मिळायला माझा बिलकुल विरोध नाही, त्यांना पाठिंबाच आहे माझा. त्यांना राखीव जागा मिळाल्याच पाहिजेत. पण त्या स्वतंत्रपणे देण्याची गोष्ट आहे. आणि त्या घ्यायच्या असतील तर वरच्या 48% ज्या उरलेल्या जागा आहेत त्याच्यामधनं घेतल्या पाहिजेत. मराठ्यांना स्वतंत्र जागा पाहिजे तर ब्राह्मणांच्या बरोबर लढायला पाहिजे. हे ब्राह्मणांच्या बद्दल बोलणारच नाहीत. तेव्हा मी ब्राह्मण म्हणलं ना तर ब्राह्मणाला राग येत नाही. त्यातले काही RSS वाले देतात शिवाय, ते सोडा. पण ब्राह्मण वर्ग आणि जात एक असल्यामुळे त्या जातीचं नाव घ्यावं लागतं. आता मराठ्यांचं घेतोच आहे की. म्हणजे आम्ही सगळ्याचा वाईट कशासाठी पण घ्यायचा? समतेसाठी, समता अधिष्ठित समाज उभा राहावा, सगळ्यांना न्याय मिळावा. हे कोणता न्याय द्यायला निघाले? पण तुमच्या लोकसंख्येवढ्या जागाच वाढवून घ्या, मग नाही भांडण होणार. पण जागा तेवढ्याच, आणि तेवढ्याच एका भाकरीमध्ये जर त्याच्या दुप्पट संख्या बाहेर नजर आली तर आधी त्यांना भीती वाटली तर त्यात गैर काय? माझा प्रश्न सोडा, कारण मी त्यात येत नाही. ते माझ्या ताटात बसत नाहीत. आम्हाला स्वतंत्रपणे जागा दिलेल्या आहेत करून. महाराष्ट्रामध्ये भटक्यामुक्त समाजाला 11% जागा या स्वतंत्रपणे दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही हे येऊन घुसत नाहीत, ते घुसतात ओबीसी. भटक्यामुक्तांच्या लिस्टमध्ये मराठी येत नाहीत, एसटीच्या नाही, एसटीच्या नाही. ते कुणाच्या लिस्ट ताटात बसणार निघालेत? ओबीसीच्या ताटात बसायला निघाले. आणि आमचा समावेश मंडल आयोगाच्या चुकीमुळे ओबीसी केंद्र सरकारसाठी झालेला आहे. राज्य सरकारसाठी आम्ही आमचं स्वतंत्र अस्तित्व आहे. आम्हाला विमुक्त जमातींना 3.5% जागा आहेत, भटक्या जमातींना 2.5% जागा आहेत. त्याच्यानंतर धनगर समाजासाठी 3.5% जागा आहेत, वंजारी समाजाला 2% जागा आहेत, आणि आणखीन छोटा वर्ग एक आहे त्याला 2% जागा आहे. म्हणजे आमचं वाटप 11%चं आहे. अन्यायकारक आहे का? होय, अन्यायकारकच आहे. त्यालाही आमचा विरोधच आहे. पण तिथे आम्ही धनगरांना विरोध करत होतो, तरी बाजूला टाकून धनगर आमच्यात घुसलेत. आम्ही वंजाऱ्यांना विरोध करत होतो, पण आमचं कोणीच ऐकलं नाही. वंजारी आमच्यात घुसलेत. आज परिस्थिती काय आहे? आज अशी परिस्थिती आहे की आमचा बॅकलॉग गेला, आमचं रिझर्वेशन गेलं. आणि सगळ्यात महत्वाची किरण गोष्ट सांगतो, 2006 सालापासून सरकारी नोकर भरती बंद आहे. समजा उद्या 100% जागा मराठ्यांना राखून ठेवल्या आणि दिल्या तरी काय त्यांच्या पोराला नोकरी लागणार आहे का? त्यांना ऍडमिशन मिळणार आहे? हे सगळं सरकारनं काढून घेतलेलं आहे. या फिजूलचं भांडण आहे. 100% मराठ्यांना जागा दिल्या तरी उपयोग शून्य होणार आहे, कारण जागा भरतीच निघणार नाही. जागा भरल्याच नाहीत तर राखून नुसत्या ठेवल्या, हे कागदोपत्री समाधान झालं. म्हणजे उपाशी पोटी ढेकळ जिल्ह्यासारखं झालं ना. 2006 सालापासून भरती बंद आहे. सरकार का भरत नाही? खासगीकरणाकडे वळवलं. मग मराठा समाजाने खासगीकरणाकडे काय राखीव जागा मागितल्यात? ओबीसीने मागितल्यात? मी माझं ओबीसीच्या बरोबरही भांडण आहे, कारण आम्ही इकडे मरत होतो, आमच्यात मध्ये धनगर येऊन आम्हाला तुडवत होते. त्यावेळेला ओबीसीने काय केलं? ते आले आमच्या चळवळीमध्ये कधी? ते आम्हाला मदतीला आले का कधी? ते नाही कधी आमच्या मदतीला आले. मग आता त्यांचं घर जळतंय का आम्ही पळायचं? आम्ही का पळायचं? मंडल आयोगाची चळवळ आम्ही लोकांनी केली. मी असेल, अरुण कांबळे असतील, रामदास आठवले असतील, बाबा आढाव असतील, आणखी पुष्पाताई असतील, हे आम्ही सगळे लोक आहे ना मंडल आयोगवाले. आम्ही मंडल आयोगवाले त्यावेळी ओबीसी कुठं होते? बाजूला रस्त्याच्या उभे राहायचे. त्यांना वाटायचं महारापोरांचं काहीतरी चाललंय. मी मंडल आयोगासाठी तुरुंगात गेलो. मला मंडल आयोगात काय मिळणार होतं? ज्या ओबीसीना ते मिळणार होतं ते ओबीसी चळवळीत होते काय? मंडल आयोगाची अंमलबजावणी मी आपल्याला नम्रपणे सांगतो की अरुण कांबळे आणि व्ही पी सिंग या दोघांची मैत्री आणि आमच्या सगळ्यांचा संबंध व्ही पी सिंगांच्या बरोबर होता म्हणताना त्या आयोगाचा स्वीकार झाला. पण आम्ही त्यावेळेला मी वाचलेलाच नव्हता. मी अनेकदा सांगितलं की मंडल आयोग मी वाचलं नव्हतं. तेव्हा जेव्हा प्रत्यक्ष मंडल आयोगाच्या शिफारशी वाचल्या, LR नायकांची नोट वाचली जाते, तेव्हा लक्षात आलं की अरे आपल्यावर अन्याय झाला राव. म्हणजे दुबळ्या माणसाला कुणी नाही,
आम्ही तुडवलं गेलो, कोणाच दया माया नाही. आमचं गेलं काही कोणाच वाटत नाही. ते जसं पाटलांना वाटत नाही तसं धनगर पाटलालाही वाटत नाही, महाळी पाटलालाही वाटत नाही, कोणालाच वाटत नाही. आणि हा जमात विषदतेनं भरलेला आहे. हा जाती जातींनी बनलेला म्हणजे श्रेणीबद्ध समाज आहे. त्याच्यामुळे खालचा माणूस मरतोय का जगतोय काय घेणं देणं कोणाला आहे. म्हणजे आम्ही जीव तोडून सांगतो आहोत की अरे आम्ही एसटीचा भाग आहोत, आम्ही पार्ट ऑफ शेड्यूल ट्राईब आहोत, आम्ही निकषाप्रमाणे ट्राईब मध्ये असायला पाहिजे. मग आता यांनी जर सगळे सोयऱ्याचा विषय काढला तर आमच्या सगळ्यांच्या सगळे सोयरे संबंध देशभरात देता आम्हाला सगळ्यांची एसटीची आणि एससीची सर्टिफिकेट. मुख्यमंत्री डोकं लागतं आहे ते. माझे नातेवाईक विदर्भामध्ये शेड्यूल कास्ट मध्ये आहेत. परवा असेंब्लीने ठराव केला कैकडी समाजाला शेड्यूल कास्ट मध्ये घाला म्हणून. झाला त्यांचा समावेश? नाही झाला. असेंब्लीने ठराव केला तरी सुद्धा नाही झाला. उद्या मराठ्यांचाही जरी असेंब्लीने ठराव केला तरी सुद्धा होणार नाही. त्यावर राष्ट्रपतींची सही व्हावी लागते. यातलं काय झाले या आदेश आताचा आदेश म्हणजे अधिसूचना आहे. यानंतर ते विधिमंडळात जाईल. विधिमंडळामध्ये त्याची चर्चा होईल. तिथे ते पास झाल्याच्या नंतर कॅबिनेट डिसिजन करील, त्याचा ड्राफ्ट तयार करील, तो गव्हर्नरकडे जाईल, गव्हर्नरकडनं राष्ट्रपतीकडे जाईल आणि मग त्याचं नोटिफिकेशन निघेल. तेव्हा एखाद्या जातीचा समावेश आमच्या एका लिस्टमध्ये झाला असं होईल. किती फसवणूक करताय, किती एवढ्या मोठ्या समाजाची फसवणूक. चला आमची तर गोष्ट सोडून द्या, आम्ही अगदी तुटके पुंजे जाऊ. फाटके तुटलेल्या लोकांची तुम्ही फसवणूक केलीत मी समजू शकतो. म्हणजे एवढा भलाढ्य समाज, राज्यकर्ता समाज व सगळे मुख्यमंत्री यांचे, मंत्रिमंडळ यांचं, देशातली सगळ्यात इस्टेट जास्त यांच्याकडे. व आमच्याकडे काय घंटा आहे काय? आमच्याकडे काय आहे? व आमच्याकडे काही नसताना आमच्याकडे कोण बघायला बसले? आम्हाला कोण काय द्यायला बसले? आहे ती गेले आमच्या मागून मागून. काय दिलं यांनी आम्हाला? का नाही दिलं? आम्ही भारताचे नागरिक नाही. फक्त ब्राह्मण आणि मराठीच फक्त नागरिक आहेत आणि बाकीचे लोक काय आहे? आम्ही पाकिस्तानात आलोय, चीनमधनं आलो, अमेरिकेतनं आलो, कुठून आलो आम्ही लोक? आम्ही भूमिपुत्र आहोत तिथले. पण केवळ जातींच्या बहुसंख्येमुळं इथली लोकशाही संपलेली आहे. आज लोकशाही संपलेली आहे. आज मनोवादाची सुरुवात झाली आहे 22 तारखेला. आता हे राष्ट्र पुढच्या वर्षी मनोवादी म्हणून जाहीर होईल. कारण पंतप्रधान आता सांगतायत 400च्या पुढे आम्ही जागा मिळवणार. आणि ते मिळवणार म्हणल्यावरती मिळवणार, कारण ईव्हीएम मध्ये दिला आहे. ईव्हीएमच्या आधाराने 2014 पासून यांनी सगळ्या निवडणुका त्या यंत्राचा गैरवापर करून केलेले आहे. ते सिद्ध झालेलं आहे. तेव्हा पंतप्रधान ज्या खुर्चीवर बसलाय ते बेकायदेशीर पंतप्रधान आहे, मुख्यमंत्री बेकायदेशीर आहे. व्हेर इज कॉन्स्टिट्यूशन? भारताच्या राज्यघटनेप्रमाणे कारभारच कशाचा चाललेला आहे. सगळ्या घटना निर्मित असलेल्या संस्था ज्या होत्या सगळ्याची वाट लागलेली आहे. थोडंसं सुप्रीम कोर्ट बाकी आहे. सुप्रीम कोर्टाची सुद्धा वाट आता लागेल. ते मनोवाद मागतायत, ते जातीवाद मागतायत. त्याच्यावरती आधारित त्यांना वर्णव्यवस्थेवर आधारित देश उभा करायचा आहे. हिंदुत्व म्हणजे काय? ब्राह्मणत्व. हिंदुत्व म्हणजे मराठ्यांना सत्ता मिळणार आहे असं नाही. ते गुलामच होणार ब्राह्मणांचे. देशच ब्राह्मणांचा गुलाम होणार. हे बोलले गेले की राग येतो. कशाला राग येतो? आता जे तुम्हाला मिळालेलं आहे सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा तुम्हाला मिळाली ती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे मिळालेली आहे. हे आंबेडकरांना नेता मानतात? मराठी आंबेडकरांचं नेतृत्व मान्य करतात काय? शाहू महाराजांचं मान्य करीत नाहीत. फक्त शिवाजी महाराज. ते सुद्धा का शिवाजी महाराज? शिवाजी महाराज समजलेत कोण शिवाजी महाराज? गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी आहे ना, तो त्यांच्या डोक्यातला शिवाजी आहे. पानसरेंनी सांगितलेला शिवाजी आहे त्यांच्या डोक्यातला शिवाजी नव्हे. हे कठोरपणे सांगायला लागते की तुम्ही जातीवादी आहात. आणि तुम्ही किती जातीवादी आहात ना ते मला सगळे सोयरे तुम्हीच असल्यामुळे मला माहिती आहे की तुम्ही किती जातीवादी आहात. वाट वळली की त्या माणसाच्या जातीचा उद्धार करता मला माहित नाही. शरद पवारांच्या गाडीत एकदा मी बसलो तर गाडीच्या बाहेरचा माणूस यायला हे कैकाड्याचा दिवसभर उतरत नाही बघा. व्हॉट इज दिस? मी साहेब गाडीतनं उतरलो आणि त्यांना सांगितलं जा तुमची गाडी घेऊन, तुमच्या गाडीची मला गरज नाही. साहेब मला बसायला लक्ष राहत, त्यांना काय अक्कल आहे? गाडीत बसले तर तुम्हाला चालत नाही, आम्ही गाडी घेतली तर तुम्हाला चालत नाही, आम्ही बंगल्यात राहायला लागलो तर तुम्हाला चालत नाही. म्हणजे इतके तुम्ही जर का जातीवादी असाल
तर एकही मत तुम्हाला देता कामाचं नाही, तुम्हाला घरी बसवलं पाहिजे. तुम्ही एकट्याच्या बळावर निवडणुका लढवू शकता काय? एवढी मोठी संख्या तुम्ही दाखवलीत, आम्ही तेवढी दाखवू शकत नाही, कारण तेवढा पैसा आम्हाला कोण देणारच नाही. म्हणजे तो फडणवीस तुम्हाला गटोळी देईल, आम्हाला थोडी देईल. आम्हाला गटोळी देईल तर आम्ही त्याच्यावर डव असणार आहे, त्याला माहिती आहे. त्याच्यामुळे त्याचं ब्राह्मण मुसलमानांची भांडण ब्राह्मणांचं नाही. मुसलमानांच्या बरोबरचा वाद हा खोटा आहे. दोन धर्मामधली तेढी खोटी आहे. त्यांचं खरं भांडण हे आंबेडकरवाद्यांच्या बरोबर आहे. जे जे आंबेडकरवादी असो, ब्राह्मण असू दे का नाही, मराठा असू दे का कोण, जो कोणी आंबेडकरवादी आहे त्याच्याबरोबर त्यांचं भांडण असते. त्याचं कारण तो आंबेडकरवादी माणूस हा समता अधिष्ठित समाजाचं स्वप्न पाहत असतो, की जे त्यांना नको आहे. वाटेल ते करतात, खोट नाट लबाडी वाटेल ते. आता नितीश कुमारचं बघितलं, इकडून तिकडे तिकडून किती ओलांटे उड्या माराव्या. बरोबर हे का चाललेलं आहे? केवळ जातीच्या आधारावर. जातींची बहुसंख्या, जातींची अल्पसंख्या, ती मला मान्य नाही, ती संविधानाला मान्य नाही. आणि म्हणून हा जो लढा आहे, हा लढा विषमतेच्या विरुद्ध असायला पाहिजे. मराठा बांधवांनी काय करायला पाहिजे? भांडवलदारांच्या विरुद्ध भांडायला पाहिजे. शेतकरी तडपडून मरतोय त्याच्यासाठी भांडायला पाहिजे. क्रांतीची पावलं उचलायला पाहिजेत. आज जी अँटी रिव्होल्युशन चालू आहे, 22 तारखेला ती सुरू झाली. 22 तारखेला ती सुरू झाली आणि 22 जानेवारीला 26 जानेवारीला जी क्रांती झाली होती, त्याच्या उलटी क्रांती 22 जानेवारीला सुरू झालेली आहे. आणि आता क्रमानं ते मी तुम्हाला सांगितलं तसं साऱ्यांना गुलाम करणार आहेत. आज जे राजकीय पक्षाचे पुढारी आहेत, जे त्यांच्या बरोबर जातील, भुजबळ, अजित पवार, हे जे सगळे लोक गेले ईडीला घाबरून, ईडीची भीती दाखवून या सगळ्यांना नेतील. मराठा सगळे पुढारी तुरुंगात असतील किंवा बीजेपीच्या बरोबर असतील. परिस्थिती देशाची. इकडे यायचं असले तर काही पण करा, इकडे तुम्हाला राहता येणार नाही, तिकडे राहायचं तर तुरुंगात जा. एका देश काय स्वातंत्र्य आहे, कसली लोकशाही आली आहे. त्या मराठ्यांना माझा हात जोडून विनंती आहे की तुम्ही क्रांतिकारक असाल ना, तर तुम्ही ब्राह्मणांच्या विरुद्ध लढायला शिका. शाहू महाराजांनी सांगितलंय, असंच स्वराज्य दिलं तर ते ब्राह्मणी राज्य होईल. आज ब्राह्मणांना राज्य करायचंय, ब्राह्मणी राज्य आहे. आणि हे राज्य तुम्हाला हवं असेल तर त्यांच्या बरोबर जा, आणि नको असेल तर या राखीव जागा वगैरे बंद करा. हे भांडण खोटं आहे, हे RSSनं लावलेलं भांडण आहे. भुजबळांनाही तेच मदत करतात. अदरवाईज भुजबळ त्यांच्या कॅबिनेटमध्ये कसे, भुजबळ त्यांच्या कॅबिनेटमध्ये असतात, अजित पवार त्यांच्या कॅबिनेटमध्ये असतात, आणि इकडे मराठी रस्त्यावरती असतात. याचा अर्थ कसा लावायचा? मराठी रस्त्यावरती यावेत म्हणूनही फडणवीसच पैसे देतोय, आणि इकडे कॅबिनेट दिल्यामुळे इकडे सत्तेत पैसाच आहे. मला टोटली करप्ट सिस्टीम, करप्ट. ही स्वतः सिस्टीम करप्ट झालेली आहे, आणि ही ब्राह्मणांना हवी आहे. असं अराजक असल्याच्या शिवाय गुंडांना राज्य करता येत नाही. म्हणून भल्या माणसाने या भानगडीत पडायचं नाही. कुणीच कुठल्याच जातीतल्या भल्या माणसाला आतच येऊ द्यायचं नाही. हा जे चाललेलं असते कशासाठी चालतंय? हे सगळे चोर, या सगळ्या चोरांनी, एका चोरांनी दुसऱ्या चोराची पाठ खांजवणं, याच्या पलीकडे आता डेमोक्रेसीला अर्थ राहिलेला नाही. पण मराठा समाजातली बांधव माझं ऐकतील असं नाही. कोण बोलतंय याला महत्व या देशात, काय बोलतंय याला महत्व नाही. हेच जर बामन एखादा बोलला असता तर त्याला नोबेल मिळालं असतं, बरोबर आहे ना? पण काय काडी बोलतंय, त्याला काय किंमत आहे? म्हणजे कोण बोलतंय याला किंमत आहे. ही मुलगी आता बोलत होती, तिला काय किंमत आहे? दिल्ली पोरगी आहे, तिला काय अक्कल आहे? म्हणजे आम्ही, अरे जरांगे पाटील तुम्ही का वाचले राव? तुमच्या 1000 पटीने मी पुस्तकं वाचलीत, म्हणून मला कोण ब्राह्मण म्हणायला लागले काय? आणि तुम्ही काहीच वाचलेलं नाही, काहीच करत नाही, म्हणून तुम्हाला काही गैर मराठा कोणी म्हणणार आहे का? जी गोष्ट जन्माने मिळाली ना, तिच्यामध्ये काहीही मोठेपणा नसतो, तो अपघात असतो. नाही तर मीच अर्ज केला असता ना, इंदिरा गांधीच्या पोटी जन्म येऊ दे म्हणून, किंवा शरद पवारांच्या पोटी जन्म येऊ दे म्हणून. जन्म अपघात आहे, जिथे आलेला आहे तिथे आलेला आहे. ओके, त्याचं सोनं करीन. मनुष्यत्व म्हणतात. ते मनुष्यत्व आम्ही सांभाळतो आहोत. आम्ही कोणाच्याही विरोधी नाही, करू शकत नाही, आमची ऐपत नाही, आमची ताकद नाही. पण मला हात जोडून सांगायचंय की मित्रांनो, ओबीसी आणि तुम्ही भांडू नका. आपल्याला सगळ्यांना मिळून RSSच्या विरुद्ध भांडायचंय. RSSच्या विरुद्ध भांडायला सिद्ध व्हा आणि स्वातंत्र्याचं रक्षण करा, एवढं सांगतो.
मानेसाहेब धन्यवाद. तुम्ही याच्याबद्दल बोलला. शेवटच्या मुद्द्याकडे मी येतोय, ताईंकडे येणार आहे. पल्लवीताई, आता समजा तुम्ही ऍडव्होकेट आहात आणि या प्रकारची अधिसूचना निघालेली आहे, तर या संदर्भात काही तुम्ही कोर्टात या संदर्भात काही आक्षेप घेणार आहात का? तुमचे काही आक्षेप नोंदवणार आहात का आयोगाकडे त्या संदर्भात? अर्थातच या संदर्भातले जे जे आक्षेप आहेत ते सर्व आक्षेप आम्ही त्या त्या यंत्रणांकडे संघटितरित्या नोंदवणार आहोत आणि ती प्रक्रिया सुरू करणार आहोत. एकच मुद्दा या अधिसूचनेमधला मला अजून एक तुम्हाला सांगायचं, ही झाली सगळे सोयरेच्या बाबतीतली व्याख्या. म्हणजे मला जी असं म्हणायचं की मराठा समाजाला कशा पद्धतीने फसवणूक केली आहे फडणवीस सरकार, शिंदे फडणवीस सरकारने, त्याच्यामध्ये पुढे सुद्धा एक क्लॉज त्यांनी टाकलेला आहे. मुळात हा कायदा जो आहे ना, म्हणजे हा जो नियम आहे त्याचं नाव काय माहितीये? महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कंसात जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे नियम अधिनियम 2012. आता मुळात हा प्रवर्गांसाठी केलेला कायदा आहे, ज्याच्यामध्ये ते संशोधन सुचवत आहेत. याच्यामध्ये आजच्या इतिहासात म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात एकदाही एका जातीसाठी संशोधन केले गेलेले नाही. केवळ एका जातीसाठी, ठीक आहे, केवळ एका जातीचा उल्लेख तुम्ही पूर्ण, माझ्याकडे हा कायदा आहे, या कायद्याचा जर तुम्ही अभ्यास केला, सगळी कलम जर वाचली 1 नंबर पासून ते शेवटपर्यंत, तिथे कुठल्याही प्रवर्गातल्या जातीचा उल्लेख नाही. हा त्या प्रवर्गांसाठी केलेला नियम आहे. परंतु आता त्यांनी जे नवीन नियम सुचवले त्याच्यामध्ये त्यांनी नियम क्रमांक 5 मधील उपनियम 6 क्रमशः पुढील प्रमाणे जोडण्यात येत आहे असं त्यांनी लिहिलंय. आणि तो जर आपण वाचला ना, 6 नंबरचा त्यांनी जो मसुदा दिला आहे, तो सुरुवातच अशी आहे, कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका, पुतणे, भावभावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते असे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत. म्हणजे त्यांनी कुणबी ह्या जातीपासून सुरू केलंय. माझा आक्षेप असा आहे की जर आज एका जातीसाठी जर यांनी कायद्यामध्ये संशोधन करून त्या जातीचा नाम उल्लेख केला ना, तर आदिवासी समाजामध्ये अशा अनेक प्रिमिटिव्ह ट्राईब्स आहेत की ज्यांना आजपर्यंत जातीचे दाखले मिळत नाहीत, ते खरे लाभार्थी असून. आमच्या भटक्या जमातीमध्ये मी तुम्हाला सांगितलं ना, जोशी, गोंधळी, वासुदेव, चित्रकथी, इतक्या वेगवेगळ्या नोंदी पुरावे कागदावर आहेत. काहींच्या तर भिकारी अशा लिहिलेल्या आहेत. तर त्यांच्या अशा जाती आहेत. तर मग अशा प्रत्येक जाती पुढे येतील. शेड्यूल कास्ट मध्ये गावकुसा बाहेर किंवा अगदी वेशीवर राहणाऱ्या ज्या जाती आहेत, होलार समाज आहेत, त्यांनाही आतापर्यंत जातीच्या दाखल्यांची अडचण येत आहे. मग तुम्ही प्रत्येक जातीचा उल्लेख कायद्यामध्ये करत बसाय, म्हणजे हा एक वेगळा पायंडा पाडून देत आहेत. हा कुठेही कायद्याच्या कसोटीवर टिकणारा पायंडा नाही. म्हणजे हे मला वाटतं याचे दुष्परिणाम होणार ना, की प्रत्येक जण जात उठेल आणि म्हणेल की तुम्ही जसं कुणबी समाजाची उल्लेख कायद्यामध्ये केला आहे तसं आम्हाला पण कायद्याचं प्रोटेक्शन द्या. हे एका जातीला प्रोटेक्शन देण्याचा कायदा नाहीये, हा समस्त प्रवर्गाला प्रोटेक्शन देणारा कायदा आहे. आणि म्हणून प्रवर्गाला प्रोटेक्शन दिल्यानंतर त्या प्रवर्गात ज्या जाती येतात त्यांनी कशा पद्धतीने दाखले आणि व्हॅलिडिटी मिळवायची त्याचे नियम हे आहे. जर प्रत्येक जात घुसवायला लागली तर हा कायदा पुढे 1000 पाणी सुद्धा होऊ शकतो आणि त्याचे वेगवेगळे परिणाम होतील. तुम्हाला महत्वाचं मला अजून एकच सांगायचं आहे, म्हणजे माने साहेबांनी सांगितलं की आमचे सुद्धा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब मध्ये इतर पर राज्यांमध्ये, हे आपण समजून घेतलं पाहिजे की एकच जात वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रवर्गात आहे. म्हणजे जशीच कैकाडी महाराष्ट्रामध्ये ओबीसी आहे, विजेएनटी आहे, म्हणजे महाराष्ट्रासाठी विजेएनटी आहे, विमुक्त आहे, केंद्रासाठी ओबीसी आहे. तुम्ही विदर्भात यवतमाळमध्ये गेलं तर ती एससी आहे, अजून दुसऱ्या राज्यात गेलं तर ती एसटी आहे किंवा ती वेगवेगळ्या प्रवर्गात आहे, एकच जात. तर अशा अडचणी आहेत. आणि मग बंजारा आहे, बंजारा पण म्हणते की निजामकालीन आम्ही एससी मध्ये आहोत तेलंगणामध्ये आणि हैदराबादमध्ये, आम्हाला त्याच्याप्रमाणे त्या नोंदीप्रमाणे इथे दाखले द्या. तर त्या सगळ्यांना उत्तर देण्याचं काम सुद्धा ह्याच्यात केलेलं आहे. म्हणजे कसं आहे माहितीये का, जे वंचित आहेत, जे खरे हकदार आहेत, त्यांनी काही मागूच नाही, त्यांचे दरवाजे बंद करून टाकलेले आहेत. त्याच्यात त्यांनी काय लिहिलंय, कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल, हे त्यांनी लिहिलेलं आहे. आणि लिहिलंय की याचा तरतुदीचा दुरुपयोग करता होऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातली पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक आहे. याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देता येईल. म्हणजे 2 मुद्दे त्यांनी क्लिअर केले, राज्यांतर्गत झालेले लग्न
आणि सजातीय लग्न, आणि मग ते सजातीय झाले त्याचे पुरावे तुम्हाला द्यावे लागतील. हे कुणबीच्या बाबतीत लिहिलंय. व्हेरी नेक्स्ट त्यांनी लिहिलंय, लगेचच खाली लिहिलंय, सदर अधिसूचना अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गासाठी लागू राहील. आज जरांगे पाटील म्हणतात आम्ही जी अधिसूचना काढली आहे त्याने तुमची सुद्धा दरवाजे मोकळे झाले आहेत, तुम्हाला सुद्धा जातीचे दाखले मिळणार आहेत सगळ्या सोयऱ्यांच्या पद्धतीने. मुळात मला असं वाटतं की जाती व्यवस्थेचा अभ्यास त्यांना कदाचित कमी आहे, त्यांना तो नसावा. इथली ज्या पद्धतीच्या नोंदी जातींच्या इथल्या मागासवर्गीयांच्या कागदपत्रांवर कशा पडल्या आहेत त्याचा त्यांना अभ्यास नसावा. आंतरजातीय विवाहाला सरकार प्रोत्साहन देतं त्याचा त्यांना अभ्यास नसावा. आणि म्हणून अशा प्रकारच्या तरतुदींनी त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यांच्या मान्यतेनुसार त्यांनी ही अधिसूचना काढली. आणि ही अधिसूचना आम्हा तमाम भटक्या विमुक्त आणि SC ST साठी क्रांतिकारक आहे असं त्यांचं म्हणणं आहे, जे की माझं स्पष्ट मत आहे की आमच्यासाठी आमच्या आरक्षणाचे दरवाजे बंद करणारी ही अधिसूचना आहे. त्याच्यामुळे ही अधिसूचनेचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो. याच्या विरोधात आम्ही ऑब्जेक्शन कोर्टातही मांडणार आहोत, आम्ही राज्य मागासवर्ग आयोगाकडे मांडणार आहोत, सरकारकडे ज्या ज्या पातळीवर मांडता येईल त्या त्या पातळीवर आमचं ऑब्जेक्शन मांडणार आहोत. दुसरा एकच टेक्निकल तिसरा मुद्दा मला तुम्हाला किरणजी सांगायचा आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे का, तर आमचं म्हणणं आहे मिळालं पाहिजे. तो त्यांचा स्वतंत्र आरक्षणाचा प्रश्न आहे, पण तो त्यांच्या आरक्षणासाठी त्यांची स्वतंत्र सर्वेक्षण झालं पाहिजे, त्यांची योग्य जनगणना झाली पाहिजे, किती लोक आहेत, किती दारिद्र्य रेषेखाली आहेत, काय, आणि त्यामुळे जातनिहाय जनगणना हा त्याच्यावरचा एकमेव उपाय आहे. म्हणून तमाम मराठा समाजाने, मला असं वाटतं की राहुल गांधी ज्या पद्धतीने जातनिहाय जनगणनेचा मुद्दा हातात घेत आहे, तर त्यांनी ह्या मनुवादी सरकारच्या विरोधात ज्या पद्धतीने खेळवता आहेत, ह्यांना जाती जाती आणि प्रवर्गामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या सगळ्याला फाटा मारून राहुल गांधींच्या जातनिहाय जनगणनेला त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. कारण त्या जातनिहाय जनगणनेशिवाय इथे कुठल्याही जातीला आरक्षण मिळणार नाही. तुमची संख्या किती, तुम्ही राहता का, तुमचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काय आहे, तुमचं राजकारणात प्रतिनिधित्व आहे का, तुमचं सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व आहे का, तुमच्याकडे निसर्ग संसाधनावर तुमचा हक्क आहे का, निसर्ग संसाधनं तुमच्याकडे आहेत का, जल जमीन पाणी हे तुम्ही वापरू शकता का तुमच्या विकासासाठी, हे जेव्हा त्याच्यातून येईल तेव्हाच तुम्ही आरक्षणास पात्र राहणार आहे. मला तुम्हाला सोनवणीजी एवढं सांगायचंय की याच भाजप सरकारने 2020 मध्ये 18 ऑगस्ट 2020 मध्ये एक नोटिफिकेशन काढलेलं आहे सामाजिक न्याय मंत्रालयाच्या माध्यमातून, जे त्यांनी देशातल्या प्रत्येक राज्याच्या चीफ सेक्रेटरींना पाठवलंय, ज्याच्यात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे जे भटक्या विमुक्तांसाठी आहे, त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे, these communities emerged as one of the most vulnerable and neglected community across the country and normally live in hard to reach places. म्हणजे त्या अशा ठिकाणी राहतात की ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, परिघा बाहेर राहतात ह्या कम्युनिटीज. मोस्ट ऑफ देम डू नॉट ओन लँड अँड लिव्ह इन टेंट्स, झुग्गीज, कच्चा और सेमी पक्का हाऊसेस, ज्यांच्याकडे जे बहुतांशी लोक हे भूमिहीन आहेत, जे कच्च्या झुग्गीमध्ये टेंटमध्ये रोड साईडला राहतात, आणि त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज कमिटेड to providing these basic rights to these deprived communities and also to conduct a survey of such households in your state through the state government. The survey is proposed to be household surveys of the DNTs identified in your state list enclosed. म्हणजे प्रत्येक राज्यांना त्यांनी हे पत्र पाठवलं आहे 2020 मध्ये की तुमच्या राज्यातल्या जे हार्ड टू रीच परिघाबाहेर राहणारे भटके विमुक्त आहे त्यांचा हाऊसहोल्ड होम टू होम सर्वेक्षण करण्यात यावं. त्याच्यासाठीची यंत्रणा राज्य सरकारने उपलब्ध करावी, पैसा केंद्र सरकार उपलब्ध करणार आहे. याच्या आजपर्यंत मी तुम्हाला सांगते भाजप शासित कुठल्याही राज्यात अशा प्रकारचा भटक्या विमुक्तांचा सर्वेक्षण झालेला नाही, कुठेही झालेलं नाहीये. आम्ही भांडतोय, आम्ही इथल्या सरकारलाही म्हणतोय की अरे तुम्ही मराठा समाजाचं सर्वेक्षण करताय, करा, खूप चांगली गोष्ट आहे, पण तुमच्याच सरकारने घेतलेला हा धोरणात्मक निर्णय आहे ना, मग तुम्ही भटक्या समाजाचं का करत नाहीये? तुम्हीच मान्य करतायत की हा देशातला सगळ्यात तळातला समाज घटक आहे, ज्यांच्याकडे राहायला घर नाही, अंतरायला अंथरूण नाही, तर मग ते जातीचे दाखले मिळवू शकत नाहीत. मग अशा लोकांच्या नोंदी शोधण्यासाठी का समिती नेमली जात नाही? तर मूळ मुद्दे असे आहेत की या देशातल्या या राज्यातल्या वंचित समाज घटकांना अधिकाधिक वंचित करत जाणं
हे इथल्या सरकारचं धोरण आहे, हे प्रथमदर्शनी दिसतंय. धन्यवाद माने सर आणि धन्यवाद पल्लवीताई, तुम्ही मॅक्स महाराष्ट्राशी या अत्यंत महत्वाच्या विषयावरती संवाद साधला आणि तुमचं जे मत होतं, तुमची जी बाजू होती ती अतिशय प्रभावीपणे मांडली. ही वास्तविकता मराठा आरक्षणाच्या नंतर निघालेल्या अधिसूचनेवरती ही समाजातून वेगवेगळ्या थरातून वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप घेतले जातात. यातला हा वेगळ्या प्रकारचा आक्षेप आहे की सजातीय विवाहाची अट टाकून एकूणच या देशामध्ये किंवा समाजामध्ये जातीय वाद वाढवण्याचा प्रयत्न या अधिसूचनेने होतोय की काय, अशा प्रकारचा. आणि त्याचबरोबर जे वंचित घटक आहे, ज्यांना अगोदर आरक्षण मिळत होतं, त्यांच्या आरक्षणावरती कुठेतरी घाला घातला जातोय काय, अशा प्रकारचा आक्षेप ऍडव्होकेट पल्लवी रेणके यांनी नोंदवलेला आहे. त्याच्यावरती भाष्य जे आहेत ते ज्येष्ठ साहित्यिक उपराकार लक्ष्मण माने यांनी केलेलं आहे. तुम्ही ह्या दोघांची मतं ऐकलेली आहे. तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं, तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि पाहत राहा. मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.